वर्णे आदिवासी वाडीचा पाणी प्रश्न सुटला। सभापती नमिता सुधाकर घारे यांनी दिलेला शब्द पाळला। पंचायत समिती अंतर्गत वर्णे आदिवासी वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पूर्णपणे मार्गी लागला। गेल्या अनेक दिवसांपासून या वस्तीमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे स्थानिक महिलांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती। या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी संतप्त महिलांनी एकत्र येत पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या आंदोलनादरम्यान महिलांनी आपली कैफियत मांडत असतानाच पंचायत समितीच्या सभापती सौ नमिता सुधाकर घारे यांनी आंदोलक महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। यावेळी वस्तीतील पाणी टंचाईचं स्वरूप पाहता सभापतींनी 2 दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन महिलांना दिले होते। सभापतींनी दिलेल्या त्या आश्वासनाची प्रशासकीय पातळीवर तातडीनं अंमलबजावणी करण्यात आली आहे। नमिता सुधाकर घारे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले होते। सभापती नमिता घारे यांची आम्ही भेट घेतली। त्यांनी सांगितलं 2 दिवसात पाणी पुरवलं। त्यानुसार प्रशासकीय यंत्रणेनं युद्ध पातळीवर हालचाली करत तांत्रिक अडचणी दूर केल्या आणि वर्णे आदिवासी वाडीचा पाणी पुरवठा आता पूर्ण क्षमतेनं सुरळीत करण्यात आलाय। दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाल्यानं वस्तीतील महिलांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासकीय तत्परतेमुळे या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न तात्काळ सुटण्यास मोठी मदत झालीये। याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणी टंचाईचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीतही सभापतींनी जल जीवन मिशनच्या कामांमधील दिरंगाईवर अत्यंत कडक भूमिका घेतलीये। ज्या नळ पाणी पुरवठा योजनांचं काम 70% ते 99% पर्यंत पूर्ण झाले, अशा रखडलेल्या 21 योजना येत्या 7 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून त्या संबंधित ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्याचे स्पष्ट आदेश नमिता सुधाकर घारे यांनी दिले आहेत। पाण्याची टाकी आणि पाईपलाईनमधील तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे होतंय हे तपासण्यासाठी इंजिनियर्सनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केलीये। या पाहणीनंतर उर्वरित सर्व कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवरून सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत। स्थानिक भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी परस्परांशी समन्वय राखून काम करावे, यावर सभापती नमिता सुधाकर घारे यांनी विशेष भर दिलाय। प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात तालुक्यातील पाणी प्रश्नाला मोठी गती मिळण्याची चिन्ह दिसत आहेत।